नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडून वेगवेगळ्या पदांच्या निवड याद्या म्हणजे सिलेक्शन लिस्ट या प्रसिद्ध होत आहेत. मित्रांनो, आता याबरोबर आपल्या पदाचं नाव आहे वरिष्ठ सहाय्यक. तर या पदाचं सुद्धा आज सिलेक्शन लिस्ट ही जाहीर झाली आहे. तर पाहू शकता प्रवर्गाचं नाव आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. तर पाहू शकता या उमेदवारांचं सिलेक्शन झाले. त्यानंतर आधी प्रत्यक्ष यादीमध्ये 2 उमेदवार होते. त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर पाहू शकता या ज्या मुलीचं आहे ते अपात्र असण्याचं कारण तुम्ही पाहू शकता. या मुलीला वारंवार जिल्हा परिषद सातारा यांच्याकडून ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे त्यांना मेसेज केल्यानंतरही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नसल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता इथे तिने सविस्तर कारण देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता यानंतर कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात. तर मित्रांनो, या सर्व पदांच्या जे आपल्या याद्या आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहे. ते तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर याच्या सर्व याद्यात मी आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केल्या आहेत. तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आली आहे. तिथे जाऊन सिम्पली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की आपण भरती रिलेटेड सर्व इथं अपडेट टाकत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाहूयात कोणतं पद आहे. त्यानंतर यानंतरचं पद आहे यानंतरचं पद आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका. पदसंख्या पाहू शकता 1 पद होतं. या मुलीचं सिलेक्शन झालं आहे. पाहू शकता स्वप्नाली सूरज वाघमारे. तर या मुलीचं सिलेक्शन झालं आहे. SC कॅटेगरी आहे आणि मार्कला 126 मार्क्स पडले होते आणि या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये 2 मुलं आहेत. पाहू शकता कोण कोण आहेत ते तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व अपलोड करण्यात आलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतरची यादी कोणती आहे त्यावर आपण पाहूयात. त्यानंतरच्या यादीकडे गेल्यानंतर आता पाहू शकता. त्यानंतर आहे कनिष्ठ सहाय्यक अंतरिम निवड यादी. तर कनिष्ठ सहाय्यक खूप मोठी यादी आहे. तर बरीचशी मोठी यादी ही सर्व नाव घेणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व तुमचं नाव आलं की नाही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आहे शेवटची यादीकडे आपण पाहूयात. शेवटची यादी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर पाहू शकता सिलेक्शन लिस्ट आहे. तर यावर सुद्धा तुम्ही फोकस करू शकता. यामध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच भरती रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.